दिल्लीमध्ये येणार होता. तो दिल्लीमध्ये साधारणतः फेब्रुवारी एंडच्या सुमाराला आला होता आणि त्याची आणि महात्मा गांधींच्या जवळजवळ 8 वेळा भेटी झाल्या होत्या. त्यावेळेला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा दिली गेलेली होती, म्हणजे अनाऊन्स झालेली होती. त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरच्या कोर्टात अपील करा. त्यांनी सांगितलं आमचं कोर्ट वरती परमेश्वर आहे, तुम्ही कोण चिलट, तुमच्याकडे काय म्हणून आम्ही ॲप्लिकेशन करायचा. त्यामुळे त्यांना फाशी होणार नक्की होतं. बाबाराव सावरकर यावेळेला महात्मा गांधींना भेटायला गेले होते. जेव्हा त्यावेळेला दिल्लीला जायच्या आधी महात्माजी पुण्यात होते आणि बाबारावांनी सांगितलं महात्माजी अख्खा देश तुम्हाला मानतो, इंग्रजही तुम्हाला मानतात, तुम्ही चर्चा करा, एकच अट ठेवा, माझ्या सगळ्या राजबंद्यांची सुटका करा, तुमचं ते ऐकतील. महात्माजी म्हणाले होय मी नक्कीच सांगेन. पण त्यावेळेला ते असं म्हणाले, म्हणजे इतिहासकार असं म्हणतात, हे लिहिलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं सशस्त्र क्रांती करणाऱ्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, आणि सशस्त्र क्रांती यांनी केली आहे त्यांच्याबद्दल ते ऐकणार नाही, आणि माझा विश्वास अहिंसेवरती आहे. हे जेव्हा वाचलं ना मी, इतकं दुःख झालं. स्वातंत्र्याला 77 वर्ष होते त्यावेळेला मी हे वाक्य वाचलं, मी ऐकलं होतं, पण जेव्हा ते वाचलं ना की सशस्त्र क्रांतीवर माझा विश्वास नाही. अरे ज्यांनी आपली आयुष्याची राखरांगोळी केली, आपलं तारुण्य बलिदान